आज अपने को गाड़ी का पंचर निकालने जाना है। वेळ कशी लिहि रे बा. आलो मी गाडीचा पंक्चर काढायला. तो टायर खोलून आला. म्हटलं तू टायर खोल, फक्त गाडीचं काही झालं नाही पाहिजे म्हटलं. टायर खोलून ठेवून दिलं रे बा त्यानं. मारू आला हातोडे. तिला म्हटलं आरामशी मार, काही नव्हतं म्हणे. रिंगली धक्का नाही लागला पाहिजे म्हटलं. तो म्हणे तर टायर निघतच नाही म्हणे, ठोकतोच म्हणे. गजब बेइज्जती है. हातोडे मारू मारू काढला रे बा. धाब्यावर यायला लागलं पंक्चर काढायला. पहा काय करू राहिला तो, काय माहित. गावातले कोणत्या कामाची नाही आहे. मग खोलला त्यानं टायर. कसं झालं रे बा त्याचा टायर फिट करून. आता चाललो मठात. मठात पाहून घ्या तुम्ही. वैभवले कॉल लावला, कुठे आहे म्हटलं. तो म्हणे मठात आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे, आलोच म्हटलं मी मठात. पाहून घ्या किती मस्त सुकून भेटते इथं आलं की. आमदारानं कबूल गेलते, त्यातले अर्धेच दिले भाऊ ना. काहीच कामाची गोष्ट नाही रे बाई. ओट देऊन काही कामाची गोष्ट नाही. आपण म्हणतो आपला काम चालू आहे. म्हटलं चांगलं कर जर बा काम. ह्या सिद्धा बसले होते तिथं. मग आलो बंटी भाऊच्या इथं. बंटी भाऊ नावात दिलं तर ह्या कलर मारवायला भाऊ. कलर मी म्हटलं वरतं कोण मारवायला काय माहीत म्हणे बा. मग मी विचारात पडलो, खाली एवढं चांगलं असून हा वरतं कसा आला. मग समजलं मला वरतं कोण आला म्हणून. हे देखो मेरे एडी चाले, देख लो मैं कैसा करता एडी चाले. मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ अन्याय हुआ है और मैं अब किसी के साथ अन्याय नहीं होने दूंगा. मग काय उतरलो खाली. प्रतीक भाऊ जोडाला. प्रतीक भाऊ असून राहिले. ते म्हटलं थांब रे तू, म्हटलं चावटपणा करू राहिला म्हटलं. हां चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.